अन्वीचे डोळे गडद होत होते. तिच्या डोळ्यात अधीरसाठी अनेक प्रश्न होते. त्यात सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की तो त्याच्या पायावर उभा होता. आतून ती खूप घाबरलेली होती, पण बाहेरून तिने तिच्या चेहऱ्यावर शांतता कायम ठेवली होती. समोरच्या खुर्चीवर एक चेहरा उपस्थित होता, मात्र यावेळी त्या चेहऱ्यावर राग आणि संताप स्पष्ट दिसत होता. मग वातावरणातील शांतता भंग करत अधीर धारदार आवाजात म्हणाला, इथे काय करतीयास? अन्वीने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले, आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे त्या खोल निळ्या डोळ्यांना भेटले. ती शांत स्वरात म्हणाली, मी इथे डिझायनर म्हणून काम करते. त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर अधीरला खूप राग आला. अन्वीने त्याच्याकडे शांत डोळ्यांनी पाहिलं. मग अधीर पुढे म्हणाला, आता मला खरं सांग, तू इथे काय करत आहेस? अन्वीकडे बघत तो म्हणाला. अन्वीने हात जोडले आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाले, अधीर सर, मला वाटतं मी तुम्हाला कारण सांगितलेले आहे आणि मला वाटत नाही की आणखी काही सांगण्यासारखे माझ्याकडे आहे. अन्वीची ही वृत्ती पाहून अधीर हसत म्हणाला की दोरी जळाली असली तरी ताकद गेली नाही. अन्वी अजूनही न घाबरता अधीरकडे बघत होती. अधीर पुढे म्हणाला, खरं आहे की तू इथे माझ्या शोधात आले आहेस. मी कोण आहे आणि मी काय आहे हे तुला कुठेतरी कळलं असेलच. त्यामुळे तू आणि तुझ्यासारख्या मुली पैशाचं घर पाहून इथे येतात. आणि आता तर तुला माहीत झालं आहे तुझा नवरा अपंग नाही. आता तर तू मला सोडणारच नाही. अधीरचे असे कटू शब्द ऐकून अन्वीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. ती त्याच्यावर ओरडली आणि म्हणाली, मी तुला माझ्याकडे बोट दाखवण्या इतका अधिकार दिलेला नाही आणि मला काहीही वाईट बोलायचं नाही. तुमचे वाईट विचार आणि वाईट शब्द स्वतःकडेच ठेवा. आणि जोपर्यंत इथे काम करण्याचा संबंध आहे, मला वाटते की डिझाईन विभागाचे प्रमुख काय म्हणाले ते तुम्ही नीट ऐकले नाही. मी माझ्या मेहनतीतून इथे आले आहे. अन्वीचे हे शब्द ऐकून अधीर म्हणाला, तुझा चेहरा बघून मला अजिबात चांगलं वाटत नाही, म्हणूनच मी तुला कामावरून काढून टाकतोय. असे म्हणत अधीर मागे वळून कॅबिनच्या बाहेर गेला. अन्वीचा चेहरा उडालेला होता. आज आयुष्यात पहिल्यांदाच अन्वीला असं काही बोललं होतं की त्यामुळे अन्वी अधीरचा आणखीनच तिरस्कार करू लागली. ती स्वतःलाच म्हणाली, तो काय म्हणाला, मी तुच्छ आहे, कॅरेक्टरलेस आहे. आता हा चेहरा तुला रोज पाहावा लागेल. असे म्हणत अन्वी तिच्या डिपार्टमेंटमध्ये आली आणि बघते तर काय, तिचे सामान सावनी गोळा करू लागली. सावनी आतून खूप हसत होती. ती मनातल्या मनात म्हणाली, तिने जबरदस्तीने माझ्या अधीरशी लग्न केले आणि आता त्याच्या हृदयात जागा निर्माण करते. मी असेपर्यंत असे काहीच होऊ देणार नाही. सावनी असे मनातल्या मनात बोलते. अन्वी सावनीला म्हणते, तू हे काय करते या? सावनी अन्वीला म्हणते, अधीरने तुझा इज्जतीवर बोट उचलत होता हे मला अजिबात पटलेलं नाही. तुझा राजीनामा पत्र मी संगणकावर मेल केलेला आहे. अन्वी तिला काहीच म्हणत नाही. ती मेल डिलीट करते. अधीर ऑफिसमधून निघायच्या आधीच त्याला डिपार्टमेंटच्या मॅनेजरच्या कॅबिनमधून फोन आला. तेथे गेल्यावर त्याला समजले की अन्वी ही नोकरी सोडू शकत नाही. अधीरने विभागप्रमुखाकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, हे कसे काय? मॅनेजर अधीरला म्हणतो, अन्वी 10 वर्षापर्यंत काम नाही सोडू शकत. या सर्व गोष्टी कंपनीच्या करारात लिहिलेल्या आहेत. जे वाचून अधीरला राग आला. करारात इतक्या गोष्टी लिहिल्या आहेत की आता त्याची जबाबदारी कोण घेणार? अधीर अस्वस्थ झाला. त्याला असे पाहून मॅनेजरने त्याला विचारले, अधीर सर, कॅबिनमध्ये असे काय घडले की तुम्ही हा निर्णय घेतला? हे बघा, करारात लिहिलेलं आहे अन्वीला इथे 10 वर्ष काम करायला लागेल. अधीरला खूप राग आला.
त्याने त्याची मुठी घट्ट केल्या